हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. सर्व देवतांमध्ये सगळ्यात दयाळू कोणाला मानले जाते तर ते भगवान शिवशंकरांना मानले जाते. जर काही चूक झाली तर त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त रागही कोणाला येत नाही. भगवान शंकर इतके भोळे आहेत की एक तांबे जरी पाणी शिवलिंगावर तुम्ही अर्पण केलं तरी ते भक्तांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात आणि भक्तांच्या हाकेला नेहमीच धावून येतात. घरामध्ये महादेवाची पिंड ठेवताना जवळजवळ प्रत्येकाच्याच घरी शिवलिंग असतं आणि भक्तिभावाने प्रत्येक भक्त महादेवांची पूजा करत असतो. पण महादेवांची पिंड घरामध्ये ठेवताना कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी, त्याचबरोबर जर तुम्ही पायरीनुसार देव ठेवत असाल तर कोणत्या पायरीवर कोणत्या जागी शिवपिंड ठेवावी, याचबरोबर काय सेवा करावी, कोणत्या चुका टाळाव्यात, शिवलिंग घरात असेल तर कोणत्या नियमांचं पालन करावं, अशी बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल. आपण संसारिक माणसाने शिवलिंग ठेवावं, पण ते आपल्या अंगठ्यापेक्षा मोठं असू नये. इंचामध्ये सांगायचं झालं तर 2.5 ते 3 इंचापेक्षा मोठं शिवलिंग ठेवू नये. घरामध्ये आपल्या शिवशंकरांचा फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवू नये, कारण भगवान शिवशंकराचा फोटो किंवा मूर्ती जी असते ते स्मशानामध्ये ठेवली जाते. म्हणून घरामध्ये फक्त शिवलिंग ठेवावं. आता तुम्हाला फोटो ठेवायचाच असेल तर संपूर्ण कुटुंबासहित, म्हणजेच भगवान शंकर, माता पार्वती, कार्तिकेय, श्री गणेश हे असलेला फोटो तुम्ही नक्कीच ठेवू शकता. पण फक्त महादेवांचा फोटो जो असतो तो देवघरामध्ये किंवा घरामध्ये ठेवू नये. आता बरेच जण असंही करतात की शिवलिंग हे तुळशी वृंदावनामध्ये, म्हणजेच तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवतात. पण अशी चुकूनही तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवू नका. त्या बदल्यात तुम्ही शिवलिंगाशिवाय तुम्ही शालिग्राम ठेवू शकता. आत्तापर्यंत जर तुम्ही हे चुकून का होईना चूक करत असाल तर ती आत्ताच सुधारा. आता रोज शालिग्रामची पूजा करा. तुळशीची जशी तुम्ही पूजा करताय तशीच तुम्ही शालिग्रामची पूजा करा. आता देवघरात जेव्हा आपण पिंड ठेवतो त्यावर नाग नसावा. नागविरहित शिवलिंग जे असतं ते आपण आपल्या देवघरात ठेवावं. त्याचबरोबर नंदी महाराज सुद्धा आपल्या देवघरात ठेवू नये. देवघरात ठेवताना फक्त शिवलिंग ठेवावं, कारण नंदी महाराजांची जागा असते ना ती महादेवांच्या मंदिरामध्ये बाहेर असते. महादेवांची पिंड ही न्यायप्रिय, लोकप्रिय असते असं सांगितलं जातं. त्यामुळे एकापेक्षा अधिक शिवलिंग देवघरामध्ये कधीही ठेवू नये. यामुळे सुद्धा वास्तुदोष निर्माण होतो. वेगवेगळ्या मार्गाने समस्या आपल्या घरात येत असतात. आणि शिवलिंग जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवलेलं असेल तर प्रत्येक सोमवारी, प्रदोष असेल, महाशिवरात्र असेल किंवा महिन्याची शिवरात्र असेल तर तेव्हा शिवलिंगावर आवर्जून दुधाने अभिषेक करावा. तुम्हाला माहीत आहे का शिवलिंगावर दूध का अर्पण केलं जातं? दूध वाहिण्याची ही जी परंपरा आहे ना ती सागर मंथनाशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून सर्वात पहिलं हलाहल विष झालं. त्या विषाच्या दाहकतेने सर्व देवता जळू लागले. त्यामुळे सर्वांनी भगवान शंकरांकडे प्रार्थना केली. देवतांची प्रार्थना ऐकून भगवान शिवाने त्या विषाला तळहातावर ठेवलं आणि विषपान केलं. पण त्यांनी विष कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला. त्यामुळे त्यांना नीलकंठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या विषाचा प्रभाव भगवान शिव आणि त्यांच्या जटामधील देवी गंगावर होऊ लागला. विषाच्या दाहाला कमी करण्यासाठी देवतांनी भगवान शिवाला दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला आणि भगवान शिवाने दूध ग्रहण करताच त्यांच्या शरीरावरील विषाचा प्रभाव कमी होऊ लागला. तेव्हापासूनच शिवलिंगावर दूध अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. आता देवघरामध्ये तुम्ही पायरीनुसार जर देवांची मांडणी करत असाल तर पहिली पायरी जी असते ना तिथे तुम्ही ज्याही गुरूंची सेवा करता,
जसं की मी स्वामींची सेवा करते तसं तुम्ही स्वामींचा फोटो ठेवू शकता, किंवा तुम्ही दत्तगुरूंची सेवा करत असाल तर दत्त महाराजांचा तुम्ही फोटो ठेवू शकता, किंवा इतर कोणत्या गुरूंची तुम्ही सेवा करत असाल तर त्यांचा फोटो पहिल्या पायरीवरती ठेवायचा आहे. आता दुसऱ्या पायरीवरती कुलदेवी आणि कुलदेवता यांचा फोटो किंवा टॅग ठेवायचे आहेत, किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवायची आहे. आता तिसऱ्या पायरीवरती आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा, त्यानंतर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला बाळकृष्ण आणि बाळकृष्णांच्या उजव्या हाताला अन्नपूर्णा माता आणि अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला शिवलिंग ठेवायचं आहे. आणि समोरची जागा असते ना तिथे तुम्ही पितरांचे टाक किंवा घंटा किंवा शंख असं ठेवू शकता. शक्यतो पितरांचे टाक देवघरामध्ये ठेवूच नये, पण बरेच जण ठेवतात सुद्धा. म्हणून तुम्हाला सांगते, जर तुम्हाला पितरांचे टाक ठेवायचे असेल तर ते समोरच्या जागेमध्ये ठेवावे. देवघरात शिवलिंग ठेवताना जी जलधारी असते, शिवपिंडीवर दूध अर्पण करतो त्यानंतर दूध जिथून जातं त्याला जलधारी म्हटलं जातं. शिवलिंगाच्या बाजूला जलधारीच्या उजव्या बाजूला कोणत्याही देवांचे फोटो मूर्ती ठेवू नये. आता आपण प्रदोष किंवा शिवरात्र किंवा सोमवारी पूजा करणार तेव्हा बेलाचं पान, धोत्राचं पान हे शिवलिंगावर आवर्जून अर्पण करायचं आहे. त्यानंतर पांढरी फुलं शिवलिंगावर अर्पण करायची आहेत, पण लाल फूल आणि केतकीचं फूल चुकूनही शिवलिंगावर अर्पण करायचं नाही. किंवा यामागे सुद्धा एक कारण देखील आहे. शिवपुराणाप्रमाणे एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद निर्माण झाला की श्रेष्ठ कोण, यावर निर्णय घेण्यासाठी महादेवाला न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं. महादेवांच्या मायेने एक ज्योतिर्लिंग प्रकट झालं. महादेवाने म्हटलं की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात जो कोणी ज्योतिर्लिंगाची आदी आणि अंताचे शोध लावेल तो श्रेष्ठ. ब्रह्मा ज्योतिर्लिंग धरून आधीच्या शोधात खाली, तर विष्णू ज्योतिर्लिंगाचे अंत शोधण्यासाठी वरच्या दिशेने निघाले. खूप अंतर पार केल्यानंतर आधी अंत शोधू शकले नाही. तेव्हा ब्रह्माने बघितलं की एक केतकी फुले त्यांच्यासोबत खाली उतरत आहे. ब्रह्माने केतकी फुलाला चुकीच्या मार्गाने खोटं बोलायला सांगितलं, त्यासाठी तयार केलं आणि महादेवाजवळ पोचले. ब्रह्माने म्हटलं की मला ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कुठून झाली हे समजले, तर भगवान विष्णूने अंत शोधू शकलो नाही असे सांगितले. ब्रह्माने आपल्या गोष्टींचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला साक्ष द्यायला सांगितले, परंतु महादेवाने ब्रह्माची खोटी वागणूक बघून त्यांचा शिरच्छेद केला. म्हणूनच पंचमुखी असलेल्या ब्रह्माचे 4 मुख राहिले. केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिली म्हणून महादेवाने ते फूल आपल्या पूजेमधून वर्जित केले आहे आणि तेव्हापासूनच शिवलिंगावरती केतकीचं फूल अर्पण केलं जात नाही. म्हणून ही गोष्ट कायम तुम्ही लक्षात ठेवा. पूजा करताना नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंगावर अखंड अक्षताच आपल्याला अर्पण करायच्या आहेत. तुटलेल्या किंवा रंगवलेल्या अक्षता आपल्याला अर्पण करायच्या नाहीत. त्याचबरोबर कापसाची माळ ती सुद्धा रंगवलेली नसावी. पांढरी अशी शुभ्र वस्त्रमाळ अर्पण करावी. शिवलिंगाला हळद कुंकू कधीही वाहू नयेत. भस्म नेहमी लावावं किंवा चंदन तुम्ही अर्पण करू शकता. काही घरामध्ये अडचणी असतात, व्यसन करत असतात. काही व्यक्ती व्यसन करत असतात, खूप काही अडचणी असतात, कर्ज झालेलं असतं, सततचं आजारपण असेल तर प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक करावा. ते जे तीर्थ आहे ना, जे आपण रुद्राभिषेक केल्यानंतरचे तीर्थ आहे ना, ते त्या व्यक्तीला द्यायचं. जी कोणी व्यक्ती आजारी आहे त्या आजारी व्यक्तीला ते तीर्थ द्यायचं आहे. किंवा नवरा बायकोमध्ये सततचं भांडण असेल तर नवरा बायकोनी ते तीर्थ प्यायचं आहे. किंवा जो कोणी व्यक्ती व्यसन करत असेल तर त्या व्यक्तीला हे तीर्थ द्यायचं आहे. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. दर सोमवारी तुम्हाला पाण्याने, परत दुधाने आणि परत पाण्याने असा शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर भस्म किंवा चंदन, पांढरी फुलं, बेलपत्र, अखंड बेलपत्र अर्पण करायचे आहेत. पांढऱ्या अखंड अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतरला शिवलीलामृतातील 11वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे. बघा, तुम्हाला भगवान शिवशंकरांचे खूप अनुभव पाहायला मिळतील.
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भगवान शंकर हे अतिशय भोळे आहेत, म्हणून त्यांची जी काही तुम्ही छोटीशी का होईना जी काही तुम्ही मनोभावे पूजा कराल, सेवा कराल, ती ते नक्कीच मान्य करून घेतील. दर सोमवारी तुम्ही 1 तांब्या पाणी जरी अर्पण केलात तरी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आता लवकरच महाशिवरात्री येणार आहे, तर या संपूर्ण सेवा तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी नक्कीच करायची आहे. अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.